तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही आता चाललो ते थांब रे, आपण कुठे चाललो आज ते सांग आता। रॅली मध्ये। हा, तर गणेश विसर्जनाची जी रॅली आहे ना आमच्या पुसद शहरातली, ती किती छान असते आणि किती व्यवस्थित असते। गणेश मंडळ मध्ये घेऊन दाखवलं होतं ना, तर ते तुम्हाला दाखवतो आम्ही रॅली, आणि खूप जोरदार रॅली आहे। तर ते मी सगळं तुम्हाला दाखवतो, आणि म्हणजे सगळी व्यवस्था असते, सगळ्या गोष्टी असतात, डीजे वगैरे, त्यानंतर ढोल पथक, त्यानंतर पोलीस प्रशासनाची कसरत होत असलेली कसरत, त्या सगळ्या गोष्टी। तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, ठीक आहे। ब्लॉग कंटिन्यू पहा, चला ब्लॉग कंटिन्यू पहा मग। ब्लॉग कंटिन्यू पहा मित्रांनो, बघा केवढी सारी ते दुसरे विषय चालू होते, ठीक आहे चला। गणेश विसर्जन म्हणजे बालपणी नेहमी आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा। शाळेला सुट्टी मिळेल का, किमान शाळा लवकर तरी सोडतील का, म्हणजे आपल्याला विसर्जनाला जाता येईल। वर्षभराआधी अशाच पद्धतीने मी ब्लॉग बनवण्यासाठी रॅलीमध्ये आलो होतो। त्यावेळी माझे काही मोजके मित्र माझ्या ब्लॉगमध्ये सामील झाले होते। गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ब्लॉगिंगला 1 वर्ष झाला, आणि शहरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या ब्लॉग्सला इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर भरपूर प्रेम मिळालं। आज रॅलीमध्ये शहरातील अनेक लोक आपल्या ब्लॉगमध्ये सामील झाले। त्यांनी दिलेलं प्रेम आणि दाखवलेला जिव्हाळा हा माझ्यासाठी अमूल्य आहे। आज ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा आवाज बॅकग्राऊंडमध्येच ऐकायला मिळेल। त्यामागचं कारण म्हणजे जोरजोरात वाजणारे डीजे, ढोल ताशे आणि यांचा सुरू असलेला गोंधळ। त्यामुळे त्यामध्ये माझा आवाज तिथे येणं शक्यच नव्हतं, त्यामुळे हा व्हॉइस ओव्हर। तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करत असाल अशी आशा करतो, पण दादूने रॅलीमध्ये खूप मजा केली हे खात्रीने सांगू शकतो। डीजे पेक्षा कधीही ढोलताशे आकर्षक वाटतात, माझं तरी असं मत आहे, कारण तिथे कलेचं प्रदर्शन होतं असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। गणपती विसर्जनाच्या रॅलीला शहरातील सगळे लोक येत असतात आणि रॅलीचा आनंद घेत असतात। त्यामध्ये महिला वर्ग, आजी आजोबा, वृद्ध लोक, वरिष्ठ लोक, सगळे लोक सामील असतात। बालपणी आम्हाला वाटायचं आम्ही इकडे जर राहायला असतो तर बाल्कनीतून छान आम्हाला सगळं काही पाहता आलं असतं, कारण या परिसरात राहणारी लोक आपापल्या बाल्कनीत येऊन रॅलीचा आनंद घेत असतात। हा आहे आमच्या पुसद शहरातील सुभाषचंद्र बोस चौक। इथे लोक रॅली पाहण्यासाठी जमतात, कारण इथे थोडी मोकळी जागा असते आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा इथेच जास्त असतो। थोडीही संशयास्पद हालचाल झाली की पोलीस लोक सरळ तिकडे चालले जातात, जसं की आता चालले आहेत, कारण त्यांना थोडी संशयास्पद अशी हालचाल वाटली। खरं तर विविधतेने नटलेल्या आपल्या या भारत देशात जातीय तेढ नाही आहे, पण काही मुठभर लोकांनी ती निर्माण केलेली आहे, आणि त्यांनाच काही लोक बळी पडलेले आहेत। नाहीतर गणपतीच्या रॅलीत मुस्लिम बांधव डीजे चालवताना आपल्याला दिसले नसते। त्यांच्या मनात जर द्वेष असता तर त्यांनी या कामाला नाकारलं असतं, पण धर्मापेक्षा, जातीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची असते ती जबाबदारी आणि पोट। भुकेसमोर जात धर्म टिकत नसते।
हा आहे आमच्या शहरातील प्रसिद्ध ढोल पथक युवा जल्लोष. यांचं वादनसुद्धा अतिशय उत्कृष्ट असतं. महामानवांच्या जयंतीला, दुर्गादेवी, गणेशोत्सव अशा सगळ्या सणासुदीला हे हजर असतात. आत्ता वेळ आली आहे दादूची ढोलवर बसून नाचण्याची. जसं की मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं, तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करत असाल अशी फक्त मी आशा करू शकतो. पण दादूने एन्जॉय केलं हे मी खात्रीने सांगू शकतो. आता आलोत आपण नगिना चौकमध्ये. नगिना चौकातून रॅली वळण घेते आणि पूस नदीकडे जाते. आज तुम्हा सर्वांमुळे म्हणजेच तुम्हा सर्व प्रेक्षकांमुळे सुधीर भाऊ देशमुख, वैभव भाऊ फुके व शरद भाऊ मैंद यांच्या वतीने माझा नाही तर माझ्यासोबत तुम्हा सर्वांचा म्हणजेच आपला सत्कार झाला असं मी म्हणेन.
साकला परिवारातर्फे येणाऱ्या सर्व गणेश मंडळाचे स्वागत केले जात होते. त्यांच्यातर्फे ते होईल तेवढं आदरातिथ्य करत होते. त्यामध्येच आपल्याला सुद्धा एक फेटा त्यांनी बांधून दिला. त्याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप धन्यवाद. रॅलीमध्ये पायदळ फिरून फिरून मला वाटलं दादू थकला असेल, पण परत दादूचं सुरूच होतं. हे बघू ते बघू, इकडे जाऊ तिकडे जाऊ. त्यानंतर आपली भेट झाली ती हनुमान आखाड्यातील सर्व पैलवानांशी. त्यांचं हे गणेश मंडळ. आधी सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा दादूने खूप मज्जा केली. व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला मागून असा आवाज देणं हे मला थोडं जमत नाही, म्हणजे थोडं सुचत नाही. त्यामुळे तुम्हाला फारसा काही त्रास देणार नाही. तर पुढचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा आणि शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा.
तर मित्रांनो आता आलोत आम्ही घरी आणि असं होतं आमच्या इथलं विसर्जन. बघा रॅली किती मोठी होती आणि सगळ्या गोष्टी सगळ्या सोयीसुविधा व्यवस्थित आणि दादूचा सत्कार झाला आज. भाई कसं वाटलं तुला? आणि किती लोक घेऊन नाचत होते. हा स्टाईल दाखव का तेच दादू. हा मस्त छान आहे स्टाईल. इतके लोक घेऊन नाचत होते. दादू थकला. ऐकू कसं ऐकू येत आहे का दादू तुला? आता ऐकू येत आहे का? डीजेचा आवाज वगैरे खूप होता. हॅलो 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 हॅलो. ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये. ठीक आहे चला बाय.